नमस्कार, मी अश्विनी. माझ्या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत करते. ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटपौर्णिमेचा सण साजरा केला जातो हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेचा दिवस हा वटपौर्णिमेचा दिवस म्हणून साजरा करतात. वटपौर्णिमेला काही भागात वटसावित्री या नावाने देखील हा सण साजरा करतात. आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी तसेच निरोगी जीवनासाठी तसेच उत्तम आरोग्यासाठी आपण सगळ्याजणी वटपौर्णिमेचा उपवास करतो आणि वडाच्या झाडाची पूजा करतो. वटपौर्णिमेचा दिवस कधी आणि या दिवशीचा शुभ मुहूर्त नेमका कधी आणि पूजा कशा पद्धतीने करावी, कोणता रंग शुभ आहे कोणता रंग शुभ आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटीपर्यंत नक्की बघा. यंदा म्हणजे 2024 या वर्षी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथी ही शुक्रवार दिनांक 21 जून 2024 रोजी आहे. त्यामुळे या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमेचा व्रत करतील. पौर्णिमा तिथी 21 जून रोजी सकाळी 7:31 सुरू होणार आहे आणि 22 जूनला संध्याकाळी 5:37 समाप्त होणार आहे. तर वडाच्या झाडाला पूजण्यासाठी 21 जून रोजी सकाळी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत शुभ मुहूर्त असणार आहे. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला पूजेसाठी साहित्य लागणार आहे. तर याप्रमाणे आपल्याला पूजेसाठी साहित्य लागणार आहे. वडाची पूजा करण्यासाठी सर्वात अगोदर दिवा लावावा, कारण कोणतीही पूजा आपण दिव्यापासून सुरू करत असतो. त्यानंतर दिव्याला हळद, कुंकू आणि अक्षता वाहायच्या आहेत. सोबतच एक फूल व्हायचं आहे. त्यानंतर उदबत्ती लावून घ्यावी आणि दिव्याला नमस्कार करावा. तर सर्वात अगोदर गणपतीची पूजा करायची. त्यासाठी थोडासा अक्षता घेऊन त्यावर सुपारी ठेवायची आणि गणपतीला हळदी, कुंकू, फूल व्हायचं आहे. सोबतच अक्षता व्हायच्या आहेत आणि ओम गण गणपते नमः असं म्हणत फूल अर्पण करायचं आहे. त्यानंतर वडाच्या झाडाला पाणी अर्पण करायचं आहे. त्यानंतर हळदी, कुंकू वाहून अक्षता अर्पण करायच्या आहे आणि वस्त्रमाळ अर्पण करावी. त्यानंतर फुलं वाहून नमस्कार करावा. त्यानंतर विड्याचं पान ठेवून त्यावर खारीक, खोबरं हळकून दक्षिणा ठेवून 3दा पाणी फिरवावं. त्यानंतर सावित्रीची ओटी भरायची आहे. त्यासाठी खण म्हणजे ब्लाऊज पीस घ्यावा. त्यावर गहू आणि आंबा सोबत ठेवावा. त्यानंतर सौभाग्याचं लेणं सावित्रीला अर्पण करावं. त्यासाठी सर्वात अगोदर हळदी, कुंकू, बांगड्या, काळ्या मण्याची पोत, आरसा, कंगवा अर्पण करावा. फुलं अर्पण करावीत. त्यानंतर वडाच्या झाडाला सुतगंडी म्हणजे सुती धागा बांधून 7 प्रदक्षिणा माराव्यात आणि नमस्कार करावा. त्यानंतर तुम्ही घरी येऊन 5 सुवासिनींची ओटी भरावी. अशा पद्धतीनं पूजा तुम्ही करू शकता. तर वटपौर्णिमेसाठी आपल्याला प्रश्न पडतो की कोणत्या रंगाची साडी घालावी, कोणता रंग शुभ आहे कोणता रंग अशुभ आहे. तर हिरवा, लाल, पिवळा, गुलाबी हे सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं. तर या रंगाच्या साड्या तुम्ही घालू शकता. तर त्याचप्रमाणे पूर्ण काळी आणि पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी तुम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी घालू नये. तर कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.